तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। ह्याच्या बाबत बोलतोय आपण की तुम्ही किती पण दुनियादारीचे इंडिकेटर्स लावले, ऑसिलेटर्स लावले, काय जे लावायचे ते लावलं, 100 स्ट्रॅटेजीज अलगोच घेऊन आले तरी तुम्ही प्रॉफिटेबल नाही होऊ शकत मित्रांनो। त्याचं रिझन असं आहे की जे मोठे बकरे आहेत ना, मोठे जे ब्रोकर्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्यांनी तुम्हाला सांगितलं वेगळं आणि स्वतः करतात वेगळं। ठीक आहे, त्यांनी तुम्हाला शिकवले सपोर्ट रेजिस्टन्स, त्याच्यानंतरून तुम्हाला शिकवलेत सगळे इंडिकेटर्स, इथून ट्रेंड लाईन कट झाली की हे घ्यायचं ते घ्यायचं, बॉलिंगर बँड युनिव्हर्सल करून टाकले आणि याच्यावर एवढं ते पेनिट्रेट केलं ना की लोकांनी त्याच्यापेक्षा दुसरा काही विचारच करायचा नाही। ठीक आहे, आणि ते पण त्याला सपोर्ट करतात। ते कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, एखादा स्टॉक वरती जातो, ब्रेकआउट देतो, पॉझिटिव्ह तो ट्रेंड डेव्हलप करतो, तो कसा करतो आणि कम्पेअर टू तुम्ही जे ट्रेडिंग करता त्याच्यात बाय सेल करून घाबरता आणि पळून जाता, तर तुम्हाला आहे ना हे रिस्क मॅनेजमेंट कोणीच नाही शिकवलं, तुम्हाला शिकवलेत इंडिकेटर्स। रिस्क कशी मॅनेज करायची हे तुमच्या लक्षात नाहीत आणि त्यामुळे किती पण इंडिकेटर लावा, किती पण दुनियादारीची अल्गो आणा, किती ॲडव्हान्स सिस्टीम आणा, जोपर्यंत तुम्ही रिस्क रिवॉर्ड ठीक नाही करू शकत ना तोपर्यंत प्रॉफिट नाही होऊ शकत। ठीक आहे, तर ते कशा पद्धतीने हे मी तुम्हाला सांगतो। आता समजा एखादा स्टॉक 100 रुपयाचा आहे, 100 रुपयावर काय आलं, एका इन्स्टिट्यूशननी बाय केला। आता मी सांगतो की तुम्ही होल्ड का नाही करू शकत आणि मल्टी बॅगर रिटर्न्स का नाही घेऊ शकत आणि लवकर घाबरून तुम्ही का जाऊ शकता। 100 रुपयावर इन्स्टिट्यूशनने बाय केला आणि 100 रुपयाचा जो स्टॉक्स आहे इन्स्टिट्यूशनने बाय केल्यानंतरून तो 102-3 रुपयावर 5 रुपयावर गेला। तुम्ही त्या ट्रेडमध्ये होते, बरोबर एंट्री घेतली होती, पॉझिटिव्ह स्टॉक गेला। आता तो वरती जाण्याची म्हणजे 125, 50, 160 जाण्याची पण प्रॉबेबिलिटी आहे, पण तुम्ही हार्डली 110 रुपयामध्ये आउट का होणार, कसं होणार त्याचं मी उदाहरण देतो, इंडिकेटर्स कसे काम करतात। आता झालं काय की तो ना 105 रुपयावर गेला आणि पुन्हा तो 103 रुपयावर आला। आता जे पण तुम्ही इंडिकेटर लावले होते ना, सुपर ट्रेंड, दुनियादारी, जे पण वर्कआउट करतात, बॉलिंगर बँड, ते सगळं तुम्हाला आता निगेटिव्ह साईड दाखवायला लागणार। निगेटिव्ह असं काही झालंच नाही। ठीक आहे, स्टॉक थोडासा खाली येणार, त्याचं नेचर आहे, तो खाली येण्यासाठी हे सगळे इंडिकेटर लागले। आता तुम्ही काय करणार, आता एक सपोर्ट शोधायला जाणार की आता 105चा जो आहे ना तो सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स शोधायला जाणार, 105चा रेजिस्टन्स आहे आणि याच्यावरती तो जाईलच, याचे चान्सेस कमी आहे। मग तो होतो काय, ते जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते तुम्हाला मूर्ख कसे बनवतात, 104-5ला जायला लागला ना पुन्हा तिथून सेलिंग आणतात। त्यांना माहिती आहे मास सायकोलॉजी आणि मास लोक कुठं उभी आहेत, 105वर सेल करण्यासाठी उभी आहेत, 105च्या वरती यांना जाऊ नाही द्यायचा। ठीक आहे, तर आता 105च्या वर गेला तर ते थोडंसं सेलिंग आणून त्याला तो खाली ठेवणार, जोपर्यंत त्यांना माल खरेदी करायचा आहे। आता त्यांना माल तर खरेदी करायचा आहे, 100वर डिसाईड झालं की आपल्याला माल खरेदी करायचा आहे, मग ते माल खरेदी करणार, जे रिटेलरकडे जेवढा माल आहे तो घेण्यासाठी काय करावं लागेल, त्यांना रिटेलरचा माल त्यांना उचकून द्यावा लागेल। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जो स्टॉक आहे 90 रुपयाचा 100वर गेला आहे आणि 100पासून पण 105 गेला आणि तिथून 102वर आला आहे ना, तर त्याला असं वाटेल नको बाबा आपण हे विकून पळालेलं बरं। ठीक आहे, तर मग तो जो माल काढून घेण्यासाठी त्यांना उचकावं लागतं। तर मग हे सगळे इंडिकेटर्स निगेटिव्ह दाखवायला लागतील, जोपर्यंत यांना माल पाहिजे, शेअर्स पाहिजे, तोपर्यंत हे बाय करत राहतील, थोडे वरती गेला की पुन्हा रेजिस्टन्स, पुन्हा खाली आला, पुन्हा बाय आणि अचानक अशी एक मोठी कॅन्डल येते 5-10%ची आणि स्टॉक्स पुन्हा 110, मग बोंबला। आता तुमचे इंडिकेटर तुम्हाला पॉझिटिव्ह दाखवायला लागतात आणि या भाऊचं खरेदी करून झालेलंच आहे, ह्याला तो वरतीच न्यायचा होता। आता तुम्ही खरेदी करा, सपोर्ट करा त्याला, खरेदी करा, वरती न्या, तो त्याचं प्रॉफिट बुकिंगची वेळ आली की तो हळूहळू बाहेर पडेल। तुम्ही कुठं होते, तुम्ही एकदम वरच्या लेवलला एंटर झाले, थोड्या वरती लेवलला त्याचं प्रॉफिट बुकिंगची वेळ आली, तुम्ही तिथं बाहेर पडले, पण तुम्ही अपेक्षित होतं 100 रुपयापासून तो 150 रुपयापर्यंत ट्रेड करणं, जे तुम्ही 120, 30, 35ला ॲड झाले आणि 150ला आउट बाय डिफॉल्ट त्यालाही व्हायचं होतं। तुम्ही आउट झाले तर ठीक आहे, पुन्हा खाली आला तर काय असंही काही खरं नाही। तर अशा पद्धतीने हे ना लुटण्यासाठीच ते इंडिकेटर आणि हे दुनियादारी बनवलेली आहे। आणि हे ब्रोकर्स, मोठे इन्स्टिट्यूशन कसं काम करतात हे मी तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये सांगणार आहे। तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ लक्षात आला असेल तर लाईक जरूर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण विथ उदाहरणांसह। मी एक जस्ट इन जनरल सायकोलॉजी सांगितली। तर मित्रांनो, थँक्यू या व्हिडिओमध्ये।